फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या ग्लॅन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 80 नंबरचं लेक्चर आहे, 80वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जो हेल्थ आणि डिसीजेस हा टॉपिक सुरू केला होता. रोग आणि आरोग्य, हेल्थ आणि डिसीजेस हा जो टॉपिक सुरू केला तो आपण आज पुढे कंटिन्यू करतो आहे. सगळ्यात आधी लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलेलं होतं की इन्फेक्शियस फॅक्टर कोणते कोणते असतात, डिसीज म्हणजे काय, इम्युनिटी म्हणजे काय, आणि टाईप्स ऑफ इम्युनिटीमधला जो पहिला प्रकार होता ज्याला आपण इन्नेट इम्युनिटी असं म्हणत होतो तो आपण डिस्कस केलेला होता आहे. बरोबर. इन्नेट इम्युनिटीमध्ये आपण पाहिलं की ही जी इम्युनिटी असते किंवा अशा प्रकारची जी रोगप्रतिकारक शक्ती असते की ती आपल्याला बाय बर्थ प्रेझेंट असते आहे. बरोबर. त्याचबरोबर याचे आपण काही बॅरियर्स पाहिलेले होते, फिजिकल बॅरियर्स होते ज्याच्यामध्ये आपण स्किन पाहिलं आणि म्युकस मेम्ब्रेन पाहिलं. फिजिओलॉजिकल बॅरियर्स होते ज्याच्यामध्ये आपण pH पाहिलं, स्ट्रॉंग ॲसिड्स पाहिले, लायसोझाईम्स पाहिले आणि अजून काही टेम्परेचर, फीवर यांच्यासारखे काही महत्त्वाचे घटक पाहिले. बाईल ज्यूस होतं. त्याचबरोबर काही सेल्युलर बॅरियर्स पाहिले. सेल्युलर बॅरियर्समध्ये आपण डिस्कस केलं की कोणत्या पद्धतीने सेल जी आहे ती इतर सेल्सना इन्फेक्ट करू शकते किंवा कशा पद्धतीने एक सेल आहे ती हेल्प करते. सॉरी सेल्युलर बॅरियर्सच्या आधी आपण कॉम्प्लिमेंट सिस्टीम पाहिली आणि त्या कॉम्प्लिमेंट सिस्टीमच्या नंतर आपण पाहिलं की सेल्युलर बॅरियर ज्याच्यामध्ये काही फॅगोसायटिक सेल्स होत्या आणि नॅचरल किलर सेल्स होत्या, त्यांचे टाईप्स आपण डिस्कस केले. आणि त्याचबरोबर नंतरचा जो महत्त्वाचा पार्ट होता उरलेले 2 इन्फ्लॅमेटरी बॅरियर्स आणि तोवाला पार्ट. ठीक आहे. हा जो काही पहिली इम्युनिटी होती जिला आपण इन्नेट इम्युनिटी असं म्हणत होतो ती आपली लास्ट लेक्चरला व्यवस्थित आणि इन डिटेल डिस्कस झालेली होती. त्याच्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी, म्हणजेच जे दुसऱ्या प्रकारची इम्युनिटी आहे ती ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा याच इम्युनिटीला आपण म्हणतो ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी याचे सगळ्यात महत्त्वाचे कॅरेक्टर कोणते, याचबरोबर आपल्याला इकडे पाहायचं आहे अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर पाहायचं आहे. अँटीबॉडीज कशा पद्धतीने तयार होतात किंवा एखादं अँटीजेन आलं आहे शरीरामध्ये तर त्याच्यावरती कशा पद्धतीने रिॲक्ट करतील, कशा पद्धतीने नवनवीन केमिकल्स तयार करण्याचं म्हणजे अँटीबॉडी तयार करण्याचं प्लॅनिंग सुरू होतं. हा जो सगळा पार्ट आहे तो आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचा आहे. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या बॅक्टेरियल डिसीजेस, व्हायरल डिसीजेस डिस्कस करणार आहे. सुरुवात करूयात ॲक्वायर्ड इम्युनिटीला. सगळ्यात पहिल्यांदा ही जी इम्युनिटी आहे, कारण हिला आपण ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हणतोय, म्हणजेच ही आपल्याला आफ्टर बर्थ मिळते आहे. बरोबर. ॲक्वायर्ड आफ्टर बर्थ म्हणजे ही जी इम्युनिटी आहे ती आपल्यामध्ये ॲडॅप्ट होते, आपल्याला मिळते किंवा आफ्टर बर्थ, जन्मानंतर आहे. बरोबर. त्याचबरोबर ही जी इम्युनिटी आहे ती एक स्पेसिफिक कॅरेक्टर आहे आणि ते स्पेसिफिक कॅरेक्टर आहे कोणाचं, वर्टिब्रेट्सचं. कारण ही अशा प्रकारची इम्युनिटी ही फक्त वर्टिब्रेट्समध्ये प्रेझेंट असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. बरोबर. लक्षात ठेवायचं, कोणत्या प्रकारची इम्युनिटी फक्त आपल्याला वर्टिब्रेट्समध्ये पाहायला मिळते, ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी जी आपल्याला आफ्टर बर्थ मिळते आहे. बरोबर. नंतर याचे काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स, सगळ्यात पहिलं 4 महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत याचे, या इम्युनिटीचे. आता याचा अजून महत्त्वाचा रोल कुठे आहे तर जे काही अँटीजेन आहे त्या अँटीजेनला न्यूट्रलाइज करण्यामध्ये, म्हणजे ते जे काही अँटीजेन टॉक्झिन तयार करतील किंवा जे विषारी केमिकल्स तयार करतील त्यांचा इफेक्ट नाहीसा करण्यामध्ये या प्रकारची इम्युनिटी आपल्याला मदत करते. त्याचबरोबर काही मॅक्रोफेजेस असतात किंवा अशा काही अँटीबॉडीज असतात की त्यांना तयार करण्यासाठी स्टिम्युलेट करते की काही सेल्स आहेत आहे. बरोबर. त्या सेल्सना अँटीबॉडी तयार करण्यासाठी स्टिम्युलेट करणं आहे. बरोबर. त्याचबरोबर प्रोलिफरेशन ऑफ सेल. ठीक आहे. अशा प्रकारचे अनेक फंक्शन जे आहेत ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत अकॉर्डिंग टू टाईप ऑफ सेल्स. ठीक आहे. जेव्हा आपण यांच्यामधले सेल्सचे प्रकार पाहू तिकडे आपण ते डिस्कस करणार आहे. यांचे 4 महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं कॅरेक्टर आहे ते म्हणजे हायली स्पेसिफिक. हायली स्पेसिफिकचा अर्थ असा होतो, जर का आपण इन्नेट इम्युनिटीशी याला कम्पेअर केलं तर इन्नेट इम्युनिटी ही कशी होती, नॉन स्पेसिफिक होती.
नॉन स्पेसिफिकचा अर्थ असा होता की सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट मिळत होती, मग तो बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल किंवा इतर प्रोटोझोआ आहे, इतर कोणता इन्फेक्टिंग फॅक्टर आहे, सगळ्यांना ट्रीटमेंट सेम मिळत होती इन्नेट इम्युनिटीमध्ये. आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीला हायली स्पेसिफिक असं म्हणतोय, म्हणजे ही कशी असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे. व्हेरिएबल म्हणजे मला असं म्हणायचं आहे की बॅक्टेरियासाठी वेगळी ट्रीटमेंट असेल. ट्रीटमेंट हिचा अर्थ मला म्हणायचं आहे की त्यांच्याशी डील वेगळ्या प्रकारे केलं जाईल, व्हायरसेसना डील वेगळ्या प्रकारे केलं जाईल, किंवा इतर जसे जसे तुमचे इन्फेक्शनचे फॅक्टर, इन्फेक्शियस फॅक्टर ज्याच्यामुळे तुम्हाला आजार होतोय किंवा आपल्याला आजार होण्याची शक्यता असते, असे जे काही पॅथोजेन्स आहे तर त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं. म्हणून आपण याला म्हणतोय हायली स्पेसिफिक, म्हणजे एका ठराविक याच्यासाठी एक वेगळी अशी एक नाही का एक मेकॅनिझम ठरलेलं असेल की याला कशा पद्धतीने डिस्ट्रॉय करायचं आहे ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर आहे ते म्हणजे डायव्हर्सिटी. जेच मी तुम्हाला आत्ता सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे कोणतेही पॅथोजन असू द्यात त्यांना वेगवेगळ्या प्रकारे डील केलं जाईल, अशी एक डायव्हर्सिटी यांना मिळालेली आहे या इम्युनिटीमध्ये आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये. नंतरचं पुढचं आहे सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे डिटर्मिनेशन, डिटर्मिनेशन किंवा आपण असं म्हणू शकतो डिस्क्रिमिनेशन ऑफ सेल. डिस्क्रिमिनेशन ऑफ सेल्फ अँड नॉन सेल्फ. सेल्फ अँड नॉन सेल्फ, डिस्क्रिमिनेशन ऑफ सेल्फ अँड नॉन सेल्फ म्हणजेच ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये ज्या सेल्स काम करत आहेत त्या सेल्सकडे अशी ॲबिलिटी असते की त्या स्वतःच्या म्हणजे ओन बॉडी सेल्स, स्वतःच्या शरीरामधल्या उपयोगी सेल्स कोणत्या आहेत आणि फॉरेन बॉडीजमधल्या सेल्स कोणत्या आहेत यांच्यामध्ये डिफरन्शिएट करू शकते आहे, बरोबर. यांना आपण म्हणतोय, हा झाला त्याचं तिसरा कॅरेक्टरिस्टिक्स ज्याला आपण म्हणतोय डिस्क्रिमिनेशन ऑफ सेल्फ अँड नॉन सेल्फ सेल्स. अशा पेशींमध्ये ते डिफरन्शिएट करू शकतं किंवा अशा पेशींना ते आयडेंटिफाय करू शकतं की आपल्या शरीरामधल्या आपल्याला आवश्यक असलेल्या कोणत्या आहेत आणि ज्यांच्यापासून धोका आहे अशा फॉरेन बॉडीज सेल कोणत्या आहेत. ठीक आहे. आणि नंतर आणि सगळ्यात शेवटचा आपण तेवढाच महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मेमरी. मेमरीचा अर्थ इथे असा घ्यायचा आहे की ॲक्वायर्ड इम्युनिटीकडे अशा प्रकारची एक मेमरी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादे इन्फेक्शन झाले, ठीक आहे, आपल्याला ते इन्फेक्शन आत्ता झालं की आपल्या त्यासाठीच्या अँटीबॉडीज आपल्याकडे आत्ता तयार झालेत की त्या अँटीजेनला मारण्यासाठीच्या. पण भविष्यात कधी जर का आपल्याला तसा आजार झाला किंवा त्याच आजाराने आपण इन्फेक्ट झालो तर अशा वेळी आपल्या या ॲक्वायर्ड इम्युनिटीकडे असलेल्या सेल्सना किंवा हिच्याकडे ती मेमरी आहे की याला आता कसं मारायचं आहे, कारण ऑलरेडी आधी त्यांनी ती प्रिपरेशन केलेली होती नाही का, ऑलरेडी आधी त्यांनी एकदा तशी तयारी केलेली होती, त्यांना मारलेलं होतं. मग ती मेमरी त्यांच्याकडे असते की आता याला जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये तोच डिसीज आपल्याला होईल किंवा त्याच पॅथोजेनचा, त्याच बॅक्टेरियाचा किंवा त्याच व्हायरसचा अटॅक होईल तेव्हा त्याच्यासोबत कशा प्रकारे डील करायचे ही मेमरी ऑलरेडी यांच्याकडे आहे त्या अँटीबॉडीजची. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे शेवटचं की जे ॲक्वायर्ड इम्युनिटीचं कॅरेक्टर आहे चारपैकी एक. आपण डिस्कस केलं की हिला आपण ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हणतो, ॲडॅप्टिव्ह म्हणतो किंवा ॲक्वायर्ड म्हणतो कारण ही आपल्याला आफ्टर बर्थ मिळते आहे, बरोबर, जन्मानंतर मिळते. याला आपण वर्टिब्रेट्सचं एक सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. हे फक्त वर्टिब्रेट्समध्ये अशा प्रकारची जी इम्युनिटी आहे किंवा रोगप्रतिकारक शक्ती आहे, क्षमता आहे ते आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हायली स्पेसिफिक आहे, डायव्हर्सिटी आहे यांच्याकडे, डिस्क्रिमिनेट करू शकतात स्वतःच्या आणि दुसऱ्या फॉरेन मटेरियलच्या सेल्स. त्याचबरोबर मेमरी म्हणजे आत्ता जे काही इन्फेक्शन झाले त्याच्यासाठीच्या अँटीबॉडी तयार केलेत, भविष्यात ते इन्फेक्शन झालं तर त्यांच्याकडे ती मेमरी आहे की आपण याला आधी अशा पद्धतीने मारलेलं होतं. सो मग त्याच्यामध्ये अजून काय म्हणतो आपण त्याला, अजून अग्रेसिव्हपणे अटॅक करणं आणि इमिजिएट त्याचा इफेक्ट काय करणं, नाहीसा करणं. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. या ॲक्वायर्ड इम्युनिटीचे टाईप्स कोणते कोणते आहेत. इम्युनिटी आहे बरं का ते,
दोन टाईप्स येतात बेसिकली ॲक्वायर्ड इम्युनिटीचे. सगळ्यात पहिला जो आहे तो आहे ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी आणि दुसरा जो आहे तो आहे पॅसिव्ह. आता या ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये डिफरन्स हा आहे की जे ॲक्टिव्ह इम्युनिटी आपण म्हणतोय ना, ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, ही जी इम्युनिटी आहे ती एखाद्या अँटीजेनचा अटॅक झाल्यानंतर आपल्यामध्ये त्याला जो काही रिस्पॉन्स दिला जाईल आपल्या इम्युन सिस्टीमकडून त्याला आपण म्हणतोय ॲक्टिव्ह, म्हणजे अँटीजेनिक स्टिम्युलस असं लक्षात ठेवा. अँटीजेनिक स्टिम्युलस म्हणजे आपल्या शरीरावरती एखाद्या पॅथोजनने अटॅक केला, त्या पॅथोजनला आपण अँटीजेन असं म्हणतो आहे, बरोबर. मग त्या अँटीजेनला आता कशा पद्धतीने डील करायचं याला अनुसरून जी काही रोगप्रतिकार शक्ती डेव्हलप केली जाते तिला आपण म्हणतोय अँटीजेनिक स्टिम्युलस किंवा ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी असं. ठीक आहे. आणि ही जी दुसऱ्या प्रकारची इम्युनिटी आहे जिला आपण पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हणतोय की ती एक रेडीमेड टाईपची अँटीबॉडीज आपण घेतो म्हणा ना, त्या टाईपची इम्युनिटी असते की जिकडे आपल्याला अँटीबॉडीज एखाद्या पॅथोजनकडून आपल्याला डिरेक्ट मिळत आहेत आहे, बरोबर. त्याला आपण म्हणतोय पॅसिव्ह इम्युनिटी, जी रेडीमेड आपल्याला मिळते ती वाली. या दोघांचे पुन्हा सबटाईप्स केले जातात. ॲक्टिव्ह इम्युनिटीला दोन ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं जातं. पहिलं आहे नॅचरल नैसर्गिक आणि दुसरं आहे आर्टिफिशियल. इकडे सुद्धा पॅसिव्ह इम्युनिटी जी आहे तिला सुद्धा आपण दोन ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. पहिलं आहे नॅचरल आणि दुसरं आहे आर्टिफिशियल. ठीक आहे. आता इथे बघा पहिल्या टाईपची जी आहे इम्युनिटी जिला आपण नॅचरल इम्युनिटी असं म्हणतोय ती आपल्याला कशी मिळते की आता आपल्याला एखादं इन्फेक्शन झालं, त्याच्यानंतर त्या इन्फेक्शनच्या विरोधात आपल्यामध्ये किंवा एखादा अँटीजेनिक स्टिम्युलस असं आपण म्हणालो ना, एखादा अँटीजेन आला, त्याच्यामुळे आपल्याला काही आजार झाला आणि त्याच्यासाठी अँटीबॉडी, त्याच्याशी लढण्यासाठी अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये तयार झाल्या आणि त्या अँटीबॉडीज वर्षानुवर्ष आपल्या शरीरामध्ये काय राहतात, टिकून राहतात की इन केस पुढे आपल्याला ते इन्फेक्शन होतच नाही आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल मीजल्स, गोवर वगैरे आपण जे म्हणतो, कांजण्या, त्या पद्धतीचं जे इन्फेक्शन असतं ना त्याच्यासाठी तयार झालेल्या ज्या काही अँटीबॉडीज असतात त्या येतात नॅचरलमध्ये आहे, बरोबर. म्हणजे एखादं इन्फेक्शन आपल्याला झालं, त्याच्यासाठीच्या अँटीबॉडीज ज्या तयार झालेत त्या ते इन्फेक्शन पुन्हा पुढे होऊच देत नाहीत. या प्रकारचं म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटीमधलं पहिलं नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा नॅचरल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. क्लिअर. आर्टिफिशियलवालं जे आहे ते आर्टिफिशियल म्हणजे आपण घेतो काही वॅक्सिनच्या फॉर्म्समध्ये, म्हणजे एखादं इन्फेक्शन नाही व्हावं यासाठी आपण काही वॅक्सिन्स घेतो की जे काय करतात, आपल्यामध्ये अँटीबॉडीज तयार करण्यामध्ये मदत करतात वगैरे. त्या पद्धतीचं जे असतं त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. आहे क्लिअर इथंपर्यंत. नंतरचं पुढचं जे आहे ते आहे नॅचरल इम्युनिटी, पण ती कशामधली आहे, पॅसिव्हमधली, की जिकडे आपल्याला रेडीमेड मिळत आहेत. म्हणजे तिकडे आपल्या बॉडी सेल्स इन्व्हॉल्व आहेत का नाही आहे. इकडे आपल्या बॉडी सेल्सना काम करावं लागतं आहे की ते अँटीबॉडीज तयार करण्यासाठी कोणामध्ये, ॲक्टिव्हमध्ये. इकडे ज्या आपल्याला मिळत आहेत त्या रेडीमेड कोणाकडून तरी मिळत आहेत आहे, बरोबर. सेम आहे ज्यामध्ये नॅचरल इम्युनिटी असं आपण म्हणतो तिकडे आहेत मॅटर्नल अँटीबॉडीज, मॅटर्नल अँटीबॉडीज की ज्या एखाद्या लहान मुलाला त्याच्या आईकडून मिळतात जेव्हा गर्भात आहे तेव्हा प्लॅसेंटाच्या थ्रू मिळणाऱ्या अँटीबॉडीज किंवा ॲट द टाईम ऑफ बर्थ आहे, बरोबर. आफ्टर बर्थ जेव्हा मिळतात, बर्थ होण्याच्या आधी मिळणाऱ्या मॅटर्नल अँटीबॉडीज आणि नंतर ज्या मिळतात त्याला आपण म्हणतो आफ्टर बर्थ मिळणाऱ्या कोलेस्ट्रमच्या थ्रू आहे, बरोबर. फर्स्ट ब्रेस्ट फिडिंगच्या टाईमवेळी ज्या काही अँटीबॉडीज त्यांना मिळाल्या जातात, नॅचरल आहेत, रेडीमेड मिळत आहेत, आपल्या बॉडी सेल्स तिकडे वर्क करत आहेत का नाही करत आहेत, त्या पद्धतीच्या याला आपण काय म्हणतोय, नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी. आणि दुसऱ्या प्रकारची जी आहे आर्टिफिशियल, तिकडे सुद्धा अशा प्रकारच्या आर्टिफिशियल ज्या आपण आपल्याला काही वॅक्सिन्सच्या वगैरे फॉर्ममध्ये मिळतात त्या पद्धतीच्या रेडीमेड फॉर्ममध्ये मिळतात, त्यांना आपण म्हणतोय आर्टिफिशियल, की ज्या शॉर्ट लाईन्ड असतात. या टाईपच्या ज्या इम्युनिटी असतात त्या आपल्यामध्ये वर्षानुवर्षे म्हणजे अगदी कायमपर्यंत या प्रकारची मिळालेली जी इम्युनिटी असते ती आपल्यामध्ये टिकून राहते. क्लिअर इथंपर्यंत. टाईप्स ऑफ इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी, पहिलं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोघांना दोन ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं, नॅचरल आर्टिफिशियल. इकडे नॅचरलमध्ये आपण पाहिलं की या प्रकारची जी इम्युनिटी आहे ती असते लॉंग लास्टिंग.
ती असते लॉंग लास्टिंग, कायम राहते, जसं की आपल्याला होणारं मिजल्सचं इन्फेक्शन. त्याच्यानंतर आपण जे वॅक्सिन्सच्या फॉर्ममध्ये घेतो, जसं की येतात पोलिओ वॅक्सिन आहे, पोलिओची वॅक्सिन आहे, किंवा BCGची वॅक्सिन आहे. या प्रकारची जी इम्युनिटी आहे ती ऐदर टेम्पररी असेल किंवा परमनंट असेल. टेम्पररी असेल किंवा परमनंट असेल. इकडे नॅचरल इम्युनिटीमध्ये आपण पाहिलं की मॅटर्नल अँटीबॉडीज आपण पाहिल्या की ज्या मदर टू फिटस ट्रान्सफर होत आहेत, आहे बरोबर, की जी कशी असते, परमनंट टाईपची असते. काहींमध्ये परमनंट असते कारण याच्यावरती आपली इम्युनिटी डिपेंड करते की ज्या आपल्याला ऑलरेडी रेडीमेड मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर येते थ्रू प्लॅसेंटाच्या थ्रू मिळणाऱ्या अँटीबॉडीज. नंतर आहेत आपल्याला कोलेस्ट्रम, फर्स्ट ब्रेस्ट फिडिंग टाईमला मिळणाऱ्या अँटीबॉडीज. आणि नंतर आहे आर्टिफिशियल, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की जे आपल्याला वॅक्सिन्सच्या फॉर्ममध्ये मिळते, ज्याच्यामध्ये आपल्या बॉडी सेल्सची इन्व्हॉल्वमेंट नसते, आहे बरोबर. इकडे दोन्हीमध्ये आपल्या थोड्याफार प्रमाणात बॉडी सेल्स इन्व्हॉल्व असतात. याच्यामध्ये तर पूर्णपणे, याच्यामध्ये काही प्रमाणात त्यांना डेव्हलप करावी लागते वॅक्सिन्स घेतली तरीसुद्धा. ठीक आहे. हे अशा प्रकारे होते टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी, ॲक्टिव्ह, पॅसिव्ह आणि पुन्हा नॅचरल आर्टिफिशियल दोघांमध्ये. नंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो आहे टाईप्स ऑफ इम्यून सेल्स. पुढच्या टाईपमध्ये आपण पाहतोय सेल्स ऑफ इम्यून सिस्टीम. इम्यून सिस्टीमच्या सेल्स दोन प्रकारच्या असतात. त्यातली पहिला टाईप येतो APC. APCचा फुल फॉर्म येतो अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स. आणि दुसऱ्या प्रकारच्या सेल्स येतात B and T लिम्फोसाइट्स. B and T लिम्फोसाइट्स. आता इकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. यामध्ये जसं की आधी मी म्हणाले काही प्रकारची इम्युनिटी आपल्याला मिळते की ज्याच्यामध्ये आपल्या बॉडी सेल्स इन्व्हॉल्व नसतात. मग अशा प्रकारची इम्युनिटी प्रोव्हाइड करण्यामध्ये कोणत्या सेल्स काम करत असतील तर या सेल्स काम करतात ज्यांना आपण अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स असं म्हणतो. ठीक आहे. मग या ज्या अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स आहेत तर त्या ॲक्च्युअली एखाद्या अँटीजेनवरती अटॅक करतात का नाही करत. या एखाद्या अँटीजेनवरती अटॅक करत नाही. इथे आपण यांना म्हणतो अँटीजेन प्रेझेंटिंग. अँटीजेन म्हणजे जो काही आपल्याला इन्फेक्ट करणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला डिसीजेस होण्याचे चान्सेस आहेत, अशी बॉडी म्हणजे अँटीजेन आपण म्हणतोय. ठीक आहे. मग याच्यामध्ये या सेल्समध्ये कोणत्या सेल्स येतात, जनरली मॅक्रोफेजेस येतात. मॅक्रोफेजेस कशा असतात, फॅगोसायटिक इन फंक्शन, आहे बरोबर. मग या काय करतात, मॅक्रोफेजेस तयार करण्याचं काम करतात की ज्या मॅक्रोफेजेस या अँटीजेनला कोणाकडे घेऊन जातील, ज्या रियल किलिंग सेल्स आहेत यांच्याकडे. यांना आपण काय म्हणतो, रियल किलिंग सेल्स. म्हणजे ॲक्च्युअली मारण्याचं काम कोण करणार आहेत, B आणि T लिम्फोसाइट्स करणार आहेत, आहे बरोबर. आता या ज्या B आणि T लिम्फोसाइट्स आहेत त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं की या ज्या B लिम्फोसाइट आहेत त्या B लिम्फोसाइट्सचं फॉर्मेशन कुठे होतं आहे. फॉर्मेशन ऑफ B लिम्फोसाइट होतं आहे बोन मॅरोमध्ये. कुठे होतं आहे, बोन मॅरो. आणि T लिम्फोसाइट्स ज्या आहेत तर त्यांचं सुद्धा फॉर्मेशन कुठे होतं आहे, बोन मॅरोमध्येच होतं आहे, अस्थिमज्जेमध्ये सुद्धा होतं आहे. केव्हा होतं आहे, हिमोपोएसिसच्या ॲट द टाईम ऑफ हिमोपोएसिस, रक्त निर्मितीच्या प्रक्रियेवेळे. हिमोपोएसिस म्हणजे रक्तपेशींची निर्मिती होण्याची प्रक्रिया, त्याला आपण म्हणतो हिमोपोएसिस, आहे बरोबर. त्याचवेळी या B आणि T लिम्फोसाइट्सची निर्मिती होते, ज्यांना आपण डिटेलमध्ये अभ्यासलेलं होतं सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये, जेव्हा आपण WBC टाईप्स ऑफ WBC डिस्कस केलेलं होतं तेव्हा. आता इथे बघा दोघांचं फॉर्मेशन होतं आहे बोन मॅरोमध्ये. अजून एक भस्के सरांच्या बुकमध्ये हे स्टेटमेंट फक्त एका ठिकाणी चुकीचं दिलं आहे, सर्क्युलेटरी सिस्टीममध्येच. ते एकदा रीड करताना फक्त करेक्शन करून घ्याल. त्यांनी असं म्हटलं की दोघांची निर्मिती आणि मॅच्युरेशन हे कुठे होतं, बोन मॅरोमध्येच होतं. तर नाही,
जे बी लिम्फोसाईट आहे तर त्या बी लिम्फोसाईट्सचं फॉर्मेशन होतं आहे बोन मॅरोमध्ये आणि मॅच्युरेशन म्हणजे त्या परिपक्वसुद्धा कुठे होत आहेत, बोन मॅरोमध्येच होत आहेत. ठीक आहे. पण ज्या टी लिम्फोसाईट्स आहेत ना, त्या टी लिम्फोसाईट्सचं फॉर्मेशन बोन मॅरोमध्ये होतं आहे, पण त्यांचं मॅच्युरेशन जे आहे ते मॅच्युरेशन होतं थायमस ग्लँडमध्ये. त्यांचं मॅच्युरेशन कुठे होतं? थायमस ग्लँडमध्ये होतं. आणि थायमस ग्लँड कुठे लोकेट असते, काय सिक्रेट करते? थायमोसिन सिक्रेट करते. लोकेट कुठे असते? आपल्या लंग्सच्या पाठीमागे, हार्टच्या पाठीमागच्या ठिकाणी, डॉर्सल साईडला, हार्टच्या डॉर्सल साईडला, जिथे आपल्याला एक लंग्सच्या इथे एक नॉच दिसते, त्याच्या इथे आपल्या हार्ट लोकेट असते, त्याच्या मागच्या बाजूला थायमस ग्लँड लोकेट झालेली असते. आहे बरोबर? की जिचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय आहे? मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. आहे बरोबर? टी लिम्फोसाइट्सना मॅच्युअर करणं. आता या टी लिम्फोसाइट्सचं काम काय आहे? तर ज्या काही अँटीजेन आहे तर त्या अँटीजेन्सना मारणं. आहे बरोबर? आता बघा, यामधल्या सुद्धा जे 2 प्रकार आहेत तर त्यांचा आपण डिफरन्स थोडासा डिटेलमध्ये बघूयात. सगळ्यात पहिलं, या ज्या बोन मॅरोमध्ये तयार होणाऱ्या आहेत त्यांची रियल इन्व्हॉल्वमेंट कमी असते. जर का आपण या दोघांमधला डिफरन्स बघितला, बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स, तर या दोघांमधला सगळ्यात पहिला डिफरन्स येईल की त्यांचं फॉर्मेशन याचं सुद्धा बोन मॅरोमध्येच होतं आहे, याचं फॉर्मेशन सुद्धा बोन मॅरोमध्येच होतं आहे, ज्याला आपण अस्थिमज्जा असं म्हणतो. आहे बरोबर? मॅच्युरेशन कुठे होतं आहे दोघांचं? याचं बोन मॅरोमध्ये होतं आहे आणि याचं कुठे होतं आहे? थायमस ग्लँडमध्ये. थायमस ग्लँड. पुढचा जो काही पॉईंट आहे त्यांची इन्व्हॉल्वमेंट यांची इन्व्हॉल्वमेंट रियल नसते आणि या एखाद्या सेलच्या रियल इन्व्हॉल्वमेंट असते किलिंगमध्ये किंवा एखाद्या अँटीजेनला मारण्यामध्ये रियल इन्व्हॉल्वमेंट असते, खरीखुरी इन्व्हॉल्वमेंट. म्हणजे या काय करतील? या फक्त अँटीबॉडीज तयार करतात. आहे बरोबर? या फक्त काय करतील? अँटीबॉडीज तयार करतील. मारणार आहेत का एखाद्याला? नाही आहेत. बी सेल्स काय करतात? फक्त अँटीबॉडीज तयार करतात. बी सेल्स फक्त अँटीबॉडी तयार करतील आणि या अँटीबॉडीजना सांगेल मी नाही मारू शकत, आता यांना तुम्ही मारा. मग या कोणाकडे पाठवेल? टी लिम्फोसाईटकडे यांना पाठवते. आहे बरोबर? टी लिम्फोसाईटकडे पाठवलं की टी लिम्फोसाइट्स काय करतील? टी सेल्सना आपण काय म्हणतो? टी लिम्फोसाइट्सना आपण काय म्हणतो? डिरेक्ट किलिंग सेल्स. डिरेक्ट किलिंग सेल्स या आक्रमक असतात. या काय करतात? डिरेक्ट मारायचंच काम सुरू करणे. या काय करतील? अँटीबॉडीज तयार करतील, अँटीबॉडीजला सांगतील त्यांचा इफेक्ट नाहीसा करा. टी सेल्स नाही. टी सेल्स डिरेक्ट काय करणार? ॲक्शन सुरू करणार, ॲक्शन घेणार, डायरेक्ट मारायचं काम सुरू करणार. आहे बरोबर? अजून सगळ्यात महत्त्वाचं, या ज्या टी लिम्फोसाइट्स आहेत ना, त्या टी लिम्फोसाइट्सचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की ग्राफ्ट रिकॉग्निशन. टी लिम्फोसाइट्सचं आहे हं ते. ग्राफ्ट रिकॉग्निशन. आता ग्राफ्ट रिकॉग्निशनचा अर्थ असा होतो की आपला जर का एखादा ऑर्गन ट्रान्सप्लांट केला जातोय तर तो आपल्या त्या बॉडीला सुटेबल आहे की नाही आहे किंवा त्याला रिजेक्ट करणं हे काम कोणाचं आहे? या टी लिम्फोसाइट्सचं आहे. क्लिअर इथंपर्यंत? म्हणजे आपण आधी बघतो की नाही तो मॅच होणारा आहे का ऑर्गन, जो कोणता ट्रान्सप्लांट केला जातोय तो, मग त्याचं रिकॉग्निशन केलं जातं या टी लिम्फोसाइट्सकडून. जर का तो नसेल मॅच होत तर त्याच्या रिजेक्शनचं काम हे कोणाचं आहे? टी लिम्फोसाइट्सचं आहे. त्यालाच आपण म्हणतोय ग्राफ्ट रिकॉग्निशन. आहे बरोबर? ट्रान्सप्लांट केलेल्या ऑर्गनला रिजेक्ट करणं किंवा तो सुटेबल आहे किंवा नाही आहे हे ठरवणं, त्याला ॲक्सेप्ट करणं किंवा रिजेक्ट करणं काम कोणाचं आहे? टी लिम्फोसाइट्सचा आहे. हा होता या दोघांमधला बेसिक डिफरन्स. क्लिअर इथंपर्यंत? पुढचा पॉईंट बघूयात इम्यून रिस्पॉन्स आणि त्याच्यानंतर आपण डिस्कस करूयात की टाईप्स ऑफ बी लिम्फोसाइट सेल्स आणि टाईप्स ऑफ टी लिम्फोसाइट सेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करू इम्यून रिस्पॉन्स. इम्यून रिस्पॉन्स हा 2 प्रकारचा असतो. इम्यून रिस्पॉन्स आहे 2 प्रकारचा. सगळ्यात पहिला आहे ह्युमरल इम्यून रिस्पॉन्स की जो आपल्याला या टी लिम्फोसाइट्सकडून प्रोव्हाइड केला जातो. अँटीबॉडीज तयार करून इम्यून सिस्टीम डेव्हलप केली जाते आणि आपल्याला प्रोव्हाइड केला जातो ह्युमरल
रिस्पॉन्स किंवा ज्याला आता ह्युमरचा अर्थ असा होतो फ्लुइड. ह्युमरचं मिनिंग होतं फ्लुइड. आता फ्लुइड म्हणजे कोणतं येतं? ब्लड येतं. आहे बरोबर. फ्लुइड आपलं बॉडी फ्लुइड म्हणजे कोणतं येणार आहे? अर्थात ब्लड हे येणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची की हा जो ह्युमरल इम्यून रिस्पॉन्स आहे तो कोणाशी रिलेटेड असतो? तो रिलेटेड असतो या बी सेल्सशी रिलेटेड. कोणाशी रिलेटेड असतो? बी सेल्सशी रिलेटेड असतो हा. आता बी सेल्सशी रिलेटेड आहे म्हणजे ह्युमरल रिस्पॉन्स जो असेल तो डिरेक्ट अटॅक करेल का एखाद्या अँटीजेनवरती? नाही करणार. म्हणजे याची सुद्धा रिअल इन्व्हॉल्वमेंट असणार आहे का? नसणार आहे. हा फक्त काय करेल? अँटीबॉडीज तयार करेल आणि पुढच्याला सांगेल की आता तुम्ही काय करा, मारा याला किंवा जे करायचं ते करा. त्याने अँटीबॉडीज तयार केलेल्या आहेत. अशा प्रकारचं म्हणूनच आपण या ह्युमरल इम्यून रिस्पॉन्सला आपण काय म्हणतो? ह्युमरल इम्यून रिस्पॉन्सला आपण म्हणतो अँटीबॉडी मेडिएटेड रिस्पॉन्स. अँटीबॉडी मेडिएटेड रिस्पॉन्स म्हणजेच अँटीबॉडीज तयार केल्या जात आहेत फक्त आणि त्यांच्या थ्रू मग पुढची ॲक्शन काय आहे ती केली जाते. पुढच्या प्रकारची जी इम्युनिटी आहे ती आहे ही झाली ह्युमरल, ही आहे सेल मेडिएटेड इम्यून रिस्पॉन्स. सेल मेडिएटेड इम्यून रिस्पॉन्स. हा जो सेल मेडिएटेड इम्यून रिस्पॉन्स आहे तो रिलेटेड असतो टी लिम्फोसाइट्सशी रिलेटेड. कोणाशी रिलेटेड असतो? टी लिम्फोसाइट्स. आणि टी लिम्फोसाइट्सचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं आहे? डिरेक्ट किलिंग सेल्स आहेत. म्हणजे यासुद्धा काय करतील? या प्रकारचा सेल मेडिएटेड इम्यून रिस्पॉन्स जो असेल तो काय करेल? डायरेक्ट किलिंग करेल एखाद्या अँटीजेनचं. आणि त्या विरोधात जो दुसरा आहे ह्युमरल इम्यून रिस्पॉन्स आहे तो काय करेल? अँटीबॉडीज तयार करेल आणि अँटीबॉडीज मग पुढे जी ॲक्शन घ्यायची ती घेतील. क्लिअर. दोन प्रकारचे इम्यून रिस्पॉन्स या टाईप ऑफ सेल आपण पाहिलं. इम्यून सिस्टीम, सेल्स ऑफ इम्यून सिस्टीम दोन प्रकारच्या असतात. पहिल्या APC अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स, दुसऱ्या आहेत बी आणि टी लिम्फोसाइट ज्यांचं फॉर्मेशन होतं आहे बोन मॅरो. बी मॅरो मॅच्युअर होते बोन मॅरोमध्ये. लिम्फोसाइट्स जे आहेत टी लिम्फोसाइट्स जे आहेत ते मॅच्युअर होत आहेत थायमस ग्लँडमध्ये. दोघांमधला डिफरन्स आपण बघितला. बी लिम्फोसाइट्सना रिअल इन्व्हॉल्वमेंट नसते एखाद्या किलिंगमध्ये. त्या फक्त अँटीबॉडी तयार करतील आणि मग पुढचं काम अँटीबॉडी करतील. टी लिम्फोसाइट ज्या आहेत त्या रिअल किलिंग सेल्स आहेत त्या स्वतः एखाद्या अँटीजेनला मारण्यामध्ये भाग घेत असतात. आहे बरोबर. इम्यून रिस्पॉन्सचे दोन प्रकार आपण पाहिले. सगळ्यात पहिलं आपण पाहिलं ह्युमरल. ह्युमर म्हणजे फ्लुइड, द्रव. आणि ते कोणतं असेल? ब्लड असेल. म्हणजे ब्लडमध्ये असलेल्या ज्या बी लिम्फोसाइट आहेत किंवा ज्यांना आपण बी सेल्स असं सुद्धा म्हणतो, बी पेशी असं ज्यांना आपण म्हणतो, त्यांच्याशी रिलेटेड असतात की ज्या रिअल इन्व्हॉल्व नसतात की फक्त काय तयार करतील? अँटीबॉडी. पुढचं सगळं काम अँटीबॉडीकडून केलं जाईल. या उलट दुसऱ्या प्रकारची इम्युनिटी इम्यून रिस्पॉन्स सेल मेडिएटेड इम्यून रिस्पॉन्स. सेल मेडिएटेड की जो कोणाशी रिलेटेड असेल? टी लिम्फोसाइट्सशी रिलेटेड असेल आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम डिरेक्ट किलिंग करणं, रिअल इन्व्हॉल्वमेंट असते एखाद्या अँटीजेनला मारण्यामध्ये. आहे इथंपर्यंत क्लिअर? याच्या पुढचा पार्ट आहे टाईप ऑफ बी सेल्स. APC आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आता आपण डिस्कस करतोय टाईप ऑफ बी सेल्स. ऑफ बी सेल्स. दोन प्रकारच्या बी सेल्स असतात. बी सेल्स म्हणजे आपण इकडे बी लिम्फोसाइट्स बद्दल बोलतोय. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं प्लाझ्मा किंवा ज्यांना आपण प्लाझ्मा बी सेल्स असं म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारच्या ज्या असतात त्यांना आपण म्हणतो मेमरी बी सेल्स. मेमरी बी सेल्स. याच्या प्लाझ्मा प्रकारच्या आहेत ना. सगळ्या बीचं तर फंक्शन माहिती आहे की अँटीबॉडीज तयार करणं. पण यांच्याकडे कोणतेही स्पेसिफिक असे रिसेप्टर्स नाही आहेत. No specific receptors for antibodies. For antibody कोणाकडे? प्लाझ्माकडे. मग यांची जी काही लाईफ असते ती असते साधारणपणे 4 to 5 days. या प्रकारच्या ज्या अँटीबॉडीज तयार करतील त्यांची. आहे बरोबर इथंपर्यंत? मेमरीवाल्या ज्या असतात त्यांची जी लाईफ असते ती असते सेव्हरल इयर्स. म्हणजे एकदा काही अँटीबॉडीज तयार झाल्या तर त्या अनेक वर्षानुवर्षांपर्यंत आपल्या शरीरामध्ये टिकून राहतात. यांची लाईफ असते सेव्हरल इयर्स आणि यांच्याकडे स्पेसिफिक रिसेप्टर प्रेझेंट असतात.
आहे बरोबर इथंपर्यंत? या झाल्या 2च प्रकार आहेत बी सेल्सचे. फक्त लक्षात ठेवा बाय चान्स, कारण आत्ताची जी आपण जर का डेप्थ पाहिली तर जे काही सगळ्यांना येणारे क्वेश्चन आहेत ते तर सगळ्यांनाच येतात, पण अशा प्रकारचे जे क्वेश्चन आले, जसे की आत्ताचा प्रश्न आपण पाहिला की वर्टिब्रेट्समध्ये कोणत्या प्रकारच्या सेलच्या बाहेर कोणत्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, सेलच्या आतमध्ये कोणत्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. हा जो काही प्रकार आहे म्हणजे हा जो काही अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहे तर त्यांचे आन्सर आपल्याला येणं गरजेचं असतं. ठीक आहे ना, की जिथे थोड्याफार काही जण त्याचा आन्सर देऊ शकतात, त्याच्यासाठी आपण हे एवढं इकडे डीप घेत आहोत. ठीक आहे, पुढचा जो काही पार्ट आहे तो आहे टाईप ऑफ टी सेल्स, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. टाईप ऑफ टी सेल्स. टाइप्स ऑफ टी सेल्स. टी सेल्सच्या ना एकूण 4 प्रकार पडतात. एकूण 4 प्रकार. सगळ्यात पहिल्या येतात टी हेल्पर सेल्स. टी हेल्पर सेल्स. दुसऱ्या ज्या आहेत त्या आहेत टी किलर सेल्स. तिसऱ्या ज्या आहेत त्या आहेत टी, आठवत नाहीये थांबा, इकडच्या ज्या आहेत त्या आहेत टी मेमरी सेल्स. टी मेमरी सेल्स, टी हेल्पर, टी किलर. त्याच्यानंतरच्या पुढच्या आहे टी सप्रेसर सेल्स. या दोघांना सप्रेस करणाऱ्या, या दोघांचं काम कंट्रोलमध्ये ठेवणाऱ्या टी सप्रेसर सेल्स. आणि पुढच्या ज्या आहेत त्या आहेत टी मेमरी सेल्स. आता सगळ्यात महत्त्वाचं, नावावरून इथे आपल्याला यांचे फंक्शन्स क्लिअर होऊन जातात. फक्त लक्षात ठेवायचे आपल्याला की हे कोणत्या प्रकारचा हार्मोन किंवा कोणत्या प्रकारचं केमिकल, हार्मोन नको म्हणूयात आपण, की जे ग्लँडकडून सिक्रेट केलं जातं. या सेल्स आहेत, टिश्यू किंवा ऑर्गनकडून सिक्रेट केलं जाणारं असतं हॉर्मोन. या सेल्स आहेत, या सेल्स एखादं केमिकल सिक्रेट करतील. नावावरून आपल्याला लक्षात येईल की यांच्यामधली जी अँटीजेनला मारणारी सेल आहे ती कोणती असेल, ती आहे टी किलर सेल्स. म्हणजे यांना आपण म्हणतो रियल किलर सेल्स. रियल किलर सेल्स ज्या आहेत टी लिम्फोसाइड किंवा यांना आपण सायटोटॉक्सिक सेल असं पण म्हणतो आपण यांना. ऑल्सो कॉल्ड ॲज सायटोटॉक्सिक सेल्स. सायटोटॉक्सिक सेल्स. आता सायटोटॉक्सिक सेल्स असं म्हणतो. अजून महत्त्वाचं, या काय करतील, डिरेक्ट अटॅक करतील. सायटोटॉक्सिक म्हणण्यामागे पण एक रिझन आहे, ते सांगते मी. डिरेक्ट अटॅक करतील. हे एक प्रकारचं एक टॉक्सिक केमिकल तयार करतात, आहे बरोबर. आणि त्या टॉक्सिक केमिकलला आपण म्हणतो पोरफोरेन्स. पोरफोरेन्स लक्षात ठेवायचं. हो, या प्रकारचे जे सिक्रेशन्स आहेत ना ते आपल्या लक्षातच हवे. टी किलर सेल्सकडून कशाचं सिक्रेशन केलं जातं, पोरफोरेन्सचं सिक्रेशन केलं जातं, की जे कशासाठी हेल्प करतं, पुढचा जो काही अँटीजन आहे त्याला न्यूट्रलाइज करण्यामध्ये, त्याला मारून टाकण्यामध्ये काम करतं. अजून एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो लिम्फोटॉक्सिन. लिम्फोटॉक्सिन अजून एक आहे. पोरफोरेन्स, लिम्फोटॉक्सिन आणि अजून महत्त्वाचा टी किलर सेल्सचा आहे ग्राफ्ट रिकग्निशन. ग्राफ्ट रिकग्निशन जसे की सांगितलं, एखादा ट्रान्सप्लांट जर का आपण ऑर्गन करतोय किंवा कोणताही टिश्यू करतोय तर ती सुटेबल आहे किंवा नाही आहे, नसेल तर तिच्या रिजेक्शनचं जे काम आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतोय ग्राफ्ट रिकग्निशन. आहे बरोबर. ओळखायचं की आपल्या शरीराला ती सुटेबल आहे किंवा सुटेबल नाही आहे. हे झालं टी किलर सेल्सचं काम. पण टी किलर सेल डायरेक्ट अटॅक करतायत, पण या टी किलर्सना हेल्प करणाऱ्या सेल्स कोणत्या, ज्यांना आपण म्हणतोय टी हेल्पर सेल्स. आहे बरोबर. आता टी किलर तर झाल्या, पण आपल्याला अजून माहिती आहे बी पण असतात आणि अजून कोणत्या असतात, टी लिम्फोसाइट असतात. मग या बीला आणि या टीला स्टिम्युलेट करण्याचं काम ज्या करतात त्यांना आपण म्हणतो टी हेल्पर सेल्स. त्यांना आपण म्हणतो टी हेल्पर सेल्स, की ज्या एक प्रकारचं केमिकल सिक्रेट करतात. त्या केमिकलला आपण म्हणतो लिम्फोकायनेज. त्या केमिकलला आपण म्हणतो लिम्फोकायनेज. लक्षात ठेवायचं हे नाव. टी हेल्पर सेलकडून सिक्रेट केलं जाणारं जे केमिकल आहे त्या केमिकलला आपण म्हणतोय लिम्फोकायनेज असं. आणि हे लिम्फोकायनेज कशामध्ये मदत करतं, टू स्टिम्युलेट, हेल्प्स टू स्टिम्युलेट टी किलर सेल्स आणि बी सेल्स.
या दोघांना स्टिम्युलेट करण्याचं जे काम आहे बी सेल्सना आणि टी सेल्सना कोण करतं, टी हेल्पर सेल्स करतात. आणि टी हेल्पर सेल्सकडून काय सिक्रेट केलं जातं, टी सेल्सकडून लिम्फोकायनेज सिक्रेट केलं जातं. टी किलर सेल्सकडून पोरफोरिन्स लिम्फोटॉक्झिन सिक्रेट केलं जातं. अजून टी किलर सेल्सचं फंक्शन काय आहे, ग्राफ्ट रिकग्निशन. आता बघा या दोघांचं सिक्रेशन होतं या अँटीबॉडीज तयार करण्यामध्ये मदत करतायत का, कारण ह्या हेल्प करतायत या दोघांना स्टिम्युलेट करण्यामध्ये की अँटीबॉडीज तयार करा. कोणत्या आहेत, टी हेल्पर सेल्स आहेत. हेल्पर म्हणजे मदत करणे, सहयोगी नाही का, मदत करणे, मदत करतायत कशामध्ये, अँटीबॉडी तयार करा हा मेसेज देण्यामध्ये. आणि जेव्हा त्यांच्याकडे जाईल तेव्हा मग त्या काय करतील, अँटीबॉडी तयार करतील. मग अँटीबॉडी तयार झाल्या टी किलर सेल्सनी त्या अँटीजेन्सना मारण्याची सुरुवात केली. फक्त अशी एक स्टेज येऊ नये की यांच्याकडून अशी ॲबिलिटी गमावून जाईल की त्या आपल्याच सेल्सना मारण्याचं काम करतायत. अशा वेळी या टी सप्रेसर सेल ॲक्टिव्ह होतात आणि त्या या दोघांना काय करतात, सप्रेस करतात, त्यांचं काम थांबवण्यामध्ये मदत करतात. त्यांना आपण म्हणतो टी सप्रेसर सेल्स आहे, बरोबर. आणि टी मेमरी सेल्स की ज्या सेव्हरल इयर्सपर्यंत आपल्या शरीरामध्ये टिकून राहतात त्यांना आपण काय म्हणतोय, टी मेमरी सेल्स. कारण मेमरीचा अर्थ लक्षात ठेवायचं की आत्ता एखादं इन्फेक्शन झाले त्याच्या विरुद्ध तयार केलेल्या ज्या अँटीबॉडी आहेत, उद्या तेच इन्फेक्शन फ्युचरमध्ये किंवा झालं तर त्या सेल्सना ती मेमरी आहे, त्यांच्याकडे ते स्टोअर करून ठेवलेलं आहे की नाही या इन्फेक्शनच्या विरोधात आपण असा अटॅक केलेला होता, त्यांच्याकडे ती मेमरी आहे. मग जेव्हा केव्हा ते इन्फेक्शन होतं इमिजिएट अटॅक सुरू आहे, बरोबर. सुरुवातीला होतंय तेव्हा म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की जे सेकंडरी इन्फेक्शनची स्टेज आहे ना तिकडे या काय करतात, एकदम अग्रेसिव्हपणे अटॅक करतात त्याच्यावरती. प्रायमरी स्टेजला थोडंसं अँटीबॉडी तयार करा वगैरे टाईम निघून जातो आहे, बरोबर. पण जेव्हा सेकंडरी इन्फेक्शन होईल तेच इन्फेक्शन तुम्हाला पुन्हा होतं आहे, अशा वेळी यांच्याकडे ऑलरेडी ती मेमरी आहे, इमिजिएट तयार करतात डिरेक्ट अटॅक करायचा आहे, बरोबर, एकदम अग्रेसिव्हपणे. अशा पद्धतीने या आहेत टी मेमरी सेल्स आणि हे होतात, यांना आपण सेन्सिटाइज टी सेल्स असं सुद्धा म्हणतो, टी मेमरी सेल्सना. ठीक आहे, हे होतं आपल्या टी सेल्सचे प्रकार. त्याच्यानंतर आपण पाहिलं कोणतं, बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट दोघांमधल्या सेल. पण इकडची जी होती ती होती एपीसी आहे, बरोबर. एपीसी कशा पद्धतीने अँटीजेनवरती अटॅक करते बघूया. एपीसीला आपण म्हणालो अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स आहे, बरोबर. आणि या अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्समध्ये सगळ्यात महत्त्वाच्या कोण येतात, मॅक्रोफेजेस येतात आहे, बरोबर. मॅक्रोफेजेसचं काम काय आहे, हा अँटीजेन आहे, हा काय आहे, अँटीजेन आहे. आणि ही काय आहे, मॅक्रोफेज आहे. मॅक्रोफेजेस कोणाला म्हणतो आपण, जेव्हा मोनोसाईट ही ब्लड वेसल आहे आणि या ब्लड वेसलमधून जेव्हा मोनोसाईट बाहेर येते, बाहेर आली मोनोसाईट, तेव्हा आपण तिला काय म्हणतोय, मॅक्रोफेजेस म्हणतोय. ज्या ऑर्गनमध्ये जातील तसं त्यांचं नाव चेंज होईल. मॅक्रोफेज आहे, ही मॅक्रोफेज काय करेल, या अँटीजेनला इनगल्फ करेल, इंजेस्ट करेल, गिळून घेईल आहे, बरोबर. समजा ही जी मॅक्रोफेज आहे तिने स्वतःचा शेप बदलला आणि हे जे काही अँटीजेन आहे त्याला काय करून घेतलं, इनगल्फ करून घेतलं, अँटीजेन एजी असं म्हणते आहे, बरोबर. ही काय आहे, आपली मॅक्रोफेज आहे, याला इनगल्फ करून घेतलं. आता काय करतंय की याला इनगल्फ केलं, थोडंसं सोप्या पद्धतीमध्ये दाखवूयात आपण याला. जे डायग्राम आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिले ना त्यानुसार आपण बघूयात. ही मॅक्रोफेज आहे, याच्यामध्ये जेव्हा हे अँटीजेन गेलं तेव्हा या अँटीजेनचे अगदी बारीक तुकडे तयार केले, ज्याला आपण फ्रॅगमेंट म्हणू, ज्याला आपण काय म्हणूयात, फ्रॅगमेंट म्हणूयात. हे तयार झाले फ्रॅगमेंट आहे, बरोबर. आता या फ्रॅगमेंट्सना बाहेर घेऊन यायचं आहे, या फ्रॅगमेंट्सना तर तोडलेलं आहे पण यांना टाकायचं आहे याच्या बाहेर. अशा वेळी काय करतात की एक प्रोटीन रिलीज होतं, पेप्टाइड प्रोटीन. कोणतं, पेप्टाइड प्रोटीन रिलीज होतं आणि ते पेप्टाइड प्रोटीन या अँटीजेनला घेऊन सेलच्या बाहेर येत आहे आणि इकडे ते तयार होते. कारण आता अँटीबॉडीचं काम सुरू करायला हवं ना, पण अँटीबॉडीजना आधी रिकग्नाइज करून द्यायला हवं. मग जेव्हा हे या पेप्टाइड सोबत येतात तेव्हा यांच्यावरती पुन्हा हे अटॅच होतात आहे, बरोबर. म्हणजे हे झालं पेप्टाइड प्रोटीन, ते यांना घेऊन आलं बाहेर. म्हणजे यांना असं दाखवू का, म्हणजे कळेल.
आहे बरोबर, यांना घेऊन बाहेर आलं. ज्या प्रोटीनला आपण म्हणतो MHC प्रोटीन आहे बरोबर, MHC2 प्रोटीन. त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे, आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये जायचं नाही, फक्त लक्षात ठेवा इकडे जे प्रोटीन असतं ते असतं MHC2 प्रोटीन. आणि या MHC2 प्रोटीनवरती पुन्हा ज्या टी हेल्पर सेल्स असतात ना, आता जेव्हा हे बाहेर आले यांना घेऊन MHC2 जे प्रोटीन आहे ते या फ्रॅगमेंटला घेऊन बाहेर आलं. बाहेर आल्याच्या नंतर ज्या टी हेल्पर सेल्स आहेत, बाहेर आल्याच्या नंतर टी हेल्पर सेल्स यांना रिकग्नाइज करतात. कोणाला? यांना ओळखतात की हे अँटीजेन आहेत, आता आपल्याला यांना मारायचे. पण ज्या टी हेल्पर सेल्स आहेत त्या टी हेल्पर सेल्सकडे रिसेप्टर्स असतात. कशाचे रिसेप्टर्स असतात की ते आपल्याला माहिती आहे टी हेल्पर सेल्स काय रिलीज करतात? लिम्फोकायनेज रिलीज करतात, आहे बरोबर. आणि ते लिम्फोकायनेज म्हणजेच कोण आहे? आत्ताच आपण बघितलं की टी हेल्पर सेल रिलीज करतील लिम्फोकायनेज. आणि ते लिम्फोकायनेज म्हणजे कोणतं असणार आहे माहिती आहे? इंटरल्युकिन हे एका ऑप्शनमध्ये होतं आत्ता आपल्याला आत्ताच्या एक्झामला, सो लक्षात ठेवा इंटरल्युकिन. आणि हे इंटरल्युकिन काय करतं? टी किलर सेल्सना आणि बी सेल्सना ॲक्टिवेट करतं याला मारण्यासाठी. येत आहे लक्षात? टी हेल्पर सेल्सनी याला रिकग्नाइज केलं. कोणाच्या मदतीने? या MHC2 प्रोटीननी काय केलं? या फ्रॅगमेंटला बाहेर घेऊन आला, इकडे अरेंज झाला. अशा पद्धतीने अरेंज झाल्याच्या नंतर टी हेल्परनी ओळखलं की हे काय आहे? अँटीजेन आहे, बरोबर आहे. मग टी हेल्पर सेलनी लगेच अँटीबॉडी तयार करायचे टी हेल्परला, आहे बरोबर. किंवा स्टिम्युलेट करायचे. कोणाला स्टिम्युलेट करायचे? टी किलर सेल्सना. कोणाला? टी किलर सेल्सना स्टिम्युलेट करायचं आहे. मग टी हेल्परनी एक केमिकल रिलीज केलं ज्याला आपण लिम्फोकायनेज असं म्हणतो. आणि ते लिम्फोकायनेज म्हणजे काय आहे? इंटरल्युकिन आहे. काय आहे? इंटरल्युकिन. आणि इंटरल्युकिननी कोणाला ॲक्टिवेट केलं? TK म्हणजे टी किलर सेल्स आणि TB सेल्स किंवा फक्त बी सेल्स, लक्षात ठेवा, आहे बरोबर. आता अजून एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्या. टी हेल्पर सेल्सवरती ना रिसेप्टर्स लागलेले असतात. टी हेल्पर सेल्सवरती रिसेप्टर लागलेले असतात. कोणते रिसेप्टर असतात? ते CD4चे. CD4 एवढंच लक्षात ठेवा, फक्त आत्ता CD4 एवढंच लक्षात ठेवा. टी हेल्पर सेल्सवरती CD4चे रिसेप्टर लागलेले असतात, ठीक आहे. CD4 जे आहे ना, हे CD4 एड्स पेशंटमध्ये फार कमी असतं. सो त्यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे इम्युन सिस्टीम एकदम खिळखिळी होऊन जाते त्या पेशंटमधली, ठीक आहे. का? कारण त्यांच्याकडे त्या टी हेल्पर सेल्स आहेत ना, त्या अँटीजेनला रिकग्नाइजच करू नाही शकत. कारण याच्यावरती रिसेप्टर कोणते लागलेले आहेत? CD4चे. आणि CD4चं काम काय आहे? तेच अँटीजेनला रिकग्नाइज करणं. आणि जर का CD4च त्यांच्याकडे अगदी कमी प्रमाणात असतं, अब्सेंटच असतं, एवढी इम्युन सिस्टीम त्यांची बेकार होऊन जाते. एका वेळी अनेक डिसीजेसचा पण अटॅक अशा पेशंटवरती होतो. मग हे जर का CD4 नाही आहे तर मग त्या अँटीजेनला रिकग्नाइजच नाही करू शकणार. रिकग्नाइज करत नाही आहे तर लिम्फोकायनेज सिक्रेट नाही करू शकणार. इंटरल्युकिन नाही TKला ॲक्टिव्ह करणार, अँटीबॉडीज नाही तयार होणार. त्याच्यामुळे त्यांची इम्युन सिस्टीम एकदम अशी डल झालेली असते, म्हणजे पूर्ण निकामी झालेली असते, ठीक आहे. सो लक्षात ठेवा हेल्पर सेल्सवरती कोण आहे? CD4 आहे. आणि टी किलर ज्या सेल्स असतात त्यांच्याकडे CD8 असतं. त्यांच्याकडे काय असतं? CD8चे रिसेप्टर लागलेले असतात. हे दोन डिफरन्स फक्त लक्षात ठेवा. आणि आपल्याला गरजेचं असतं की पहिल्या ज्या MHC2 असतात तर त्यांनी यांना हे करतात, म्हणजे यांना ॲक्टिव्ह करतात. आपण पाहिलं ना, हे MHC2 या ॲक्टिव्ह करतील कोणाला? यांना. एवढ्या डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे, फक्त एवढं लक्षात राहिलं सफिशियंट आहे. कोणतं? APC कसं काम करतात? अँटीजेन आहे, अँटीजेनला मॅक्रोफेजनी इनगल्फ केलं, घेतलं, स्वतःच्या घेऱ्यामध्ये घेतलं, त्याचं काय केलं? बारीक तुकडे केले, ज्यांना आपण फ्रॅगमेंट असं म्हणतो, ठीक आहे. मग हे फ्रॅगमेंट केले, मग एक प्रोटीन रिलीज केलं. काय? त्या प्रोटीनला आपण म्हणालो पेप्टाइड प्रोटीन म्हणालो. त्याला आपण काय म्हणालो? पेप्टाइड प्रोटीन. आणि या पेप्टाइड प्रोटीन कोणतं आहे? MHC2 हे प्रोटीन आहे, ठीक आहे. मग हे प्रोटीन काय केलं? या MHC2नी या फ्रॅगमेंटला बाहेर घेऊन आलं आणि अशा पद्धतीने अरेंज झालं, आहे बरोबर. मग अशी अरेंजमेंट जेव्हा तयार होईल तेव्हा टी हेल्पर सेल लगेच ओळखतात की हे नेमके कोण आहेत? अँटीजेन आहेत. ओळखलं की लगेच सिक्रेशन कशाचं सुरू करायचं? लिम्फोकायनेजचं सिक्रेशन सुरू करायचं. लिम्फोकायनेजचं सिक्रेशन सुरू केल्यानंतर लिम्फोकायनेज म्हणजेच कशाचं सिक्रेशन होतं आहे? इंटरल्युकिनचं सिक्रेशन होतं आहे. आणि इंटरल्युकिन कोणाला ॲक्टिवेट करतं? टी सेल्स आणि बी सेल्सना ॲक्टिवेट करतं की ज्या डिरेक्ट अटॅक करतात, आहे बरोबर.
टी हेल्परवरती कोणते रिसेप्टर लागलेले असतात, CD4 की जे एड्स पेशंटमध्ये ॲब्सेंट असतील, आणि टी किलर सेल्सवरती कोणते असतात, CD8वाले रिसेप्टर्स लागलेले असतात. क्लिअर इथंपर्यंतचा पहिला पार्ट. नंतरचा मुद्दा आहे आपला अँटीजेन. इम्युनिटी आता आपण पाहिले, हे क्लिअर आहे ना, आता नाही रिपीट करत, नाही सोपं आहे फार, ठीक आहे ना. रिव्हिजन लेक्चरमध्ये एकदा ते बघूयात आपण फास्टमध्ये, पण ज्यांना नाही समजलं ते रिवाइंड करून पाहू शकतात. नंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे पुढचा, ज्याला आपण म्हणतोय आपल्याला काही अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर पाहायचं आहे. पण अँटीबॉडीचं स्ट्रक्चर पाहण्याआधी ना आपण हे बघूयात, ज्या बाइंडिंग साईट असतात ना, आठवत आहे आपण मसल फायबर्स बघितलेले होते, त्यातमधले कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन कोणते होते, 2, ॲक्टिन होतं आणि मायोसिन होतं. ठीक आहे. आता बघा आपण थोडक्यात सांगते की त्या बाइंडिंग साईट म्हणजे काय. आपण मायोसिनचं स्ट्रक्चर हे असं पाहिलेलं होतं, आहे बरोबर. हे असं मायोसिनचं स्ट्रक्चर पाहिलेलं होतं, आणि ॲक्टिनचं स्ट्रक्चर हे काहीसं असं होतं, आहे बरोबर. इकडे हे 3 लागलेले, इकडे हे 3 लागलेले, इथे पण हे 3, अशा पद्धतीने बाइंडिंग साईट्स होत्या. या इथे जे हेड आहे, ग्लोब्युलर हेड आहे मायोसिनचं, तिकडे 2 साईट्स होत्या, आठवते, 2 साईट्स होत्या. कोणत्या? ATP बाइंडिंग साईट, आणि दुसरी जी होती ती कोणती होती, ॲक्टिन बाइंडिंग साईट, आहे बरोबर. म्हणजे इथे कोण येऊन चिकटणार होतं, ॲक्टिन येऊन चिकटणार होतं, आहे बरोबर. आणि याच्याकडे पण एक मायोसिन बाइंडिंग साईट होती की जिकडे हे मायोसिन चिकटणार होतं. अगदी सेम त्याच्या टाईपमध्ये मला सांगा, जे अँटीजेन आहे ते अख्खच्या अख्खं जेवढा काही अँटीजेनचा पार्ट आहे तेवढा सगळ्याच्या सगळा डिसीज कॉझिंग असेल का? नाही, सगळ्याचा सगळा पार्ट डिसीज कॉझिंग नसतो. अँटीजेनमधला काही ठराविक असा पार्ट असेल की जो आपल्याला काय करेल, ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होण्याचे चान्सेस असतात. मग अँटीबॉडीज अटॅक कोणावर करतात? फक्त त्या पार्टवर अटॅक करतात आणि त्या पार्टला जाऊन अटॅच होतात, की ज्याला आपण बाइंडिंग साईट्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर का अँटीजेनचं स्ट्रक्चर हे असं आहे, आता मी या ज्या लाईन दाखवलेत ना, यावाल्या त्या आहेत आपल्या डिसीज कॉझिंगवाल्या, की जिकडे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजेच अँटीजेन, आणि अँटीजेनचा असा पार्ट की जिथे अँटीबॉडी जाऊन अटॅच होईल त्या पार्टला आपण काय म्हणतो, त्या पार्टला आपण म्हणतो इपीटॉप असं. त्या पार्टला आपण काय म्हणतो, म्हणजे हा जो पार्ट आहे, अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे वाय शेप स्ट्रक्चर असतं, हे असं स्ट्रक्चर असतं, आहे बरोबर. इकडे दाखवताना आपण ते कसं दाखवणार, आहे बरोबर. म्हणजे या पार्टवरती काय होत आहेत, अँटीबॉडी जाऊन अटॅच होत आहेत, आहे बरोबर. मग अँटीबॉडीचा, अँटीजेनचा हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो इपीटॉप, त्याला आपण काय म्हणतो, इपीटॉप. आणि अँटीबॉडीचा जो पार्ट जाऊन चिकटतो का, त्याला आपण म्हणतो पॅराटॉप, त्याला आपण काय म्हणतो, पॅराटॉप असं म्हणतो. लक्षात राहील 2 मुद्दे. पॅराटॉप किती असतात, याच्याकडे 2 असतात, लक्षात ठेवा, याच्याकडे 2 पॅराटॉप असतात. म्हणजे हावाला एक इथला आणि हावाला एक इथला, दोघे जाऊन अटॅच होत आहेत. आणि याच्याकडे इपीटॉप असतं, कोणाकडे, अँटीजेनकडे इपीटॉप, अँटीबॉडीकडे पॅराटॉप. एवढं डिटेल पण काही गरज नाही आहे. सो फक्त लक्षात ठेवा की कोणता पार्ट कुठे अटॅच होतोय, कारण अँटीजेन सगळंच इन्फेक्ट करत नाही, एकाच पार्ट असा असतो की तिथे जाऊन अँटीबॉडी अटॅच होते, आहे बरोबर. पुढचा जो काही पार्ट आहे तो आहे अँटीबॉडीचं केमिकल स्ट्रक्चर कसं असतं, किंवा अँटीबॉडीचं स्ट्रक्चर कसं असतं, इन शॉर्ट समजावून घेऊयात. अँटीबॉडी ज्या असतात ते त्यांना केमिकली तो एक ग्लायकोप्रोटीनचा पार्ट असतो. अँटीबॉडी इज अ टाईप ऑफ ग्लायकोप्रोटीन. ग्लायकोप्रोटीनचा एक पार्ट असतो की ज्यांच्याकडे पेप्टाईड चेन्स असतात, आहे बरोबर. ग्लायकोप्रोटीन आहे म्हणजे त्यांच्याकडे काय असणार आहेत, पेप्टाईड चेन्स असणार आहेत, पेप्टाईड चेन्स असणार आहेत. स्ट्रक्चर समजावून घ्यायचं. या ज्या पेप्टाईड चेन्स असतात त्या 2 असतात. कोणत्या? 2 प्रकारच्या असतात. पहिल्या हेवी चेन, आणि दुसरं जे आहे ते आहेत लाईट चेन. हेवी चेन आणि लाईट चेन. मग हेवी चेन किती असतात, 2. लाईट चेन किती असतात, 2. म्हणजे आपण असं लिहू शकतो H2L2, 2 हेवी आणि 2 लाईट चेन.
स्ट्रक्चर समजून घ्यायचं. अगदी साधं आणि सोपं स्ट्रक्चर आहे. कसं आहे? वाय शेप. कसं आहे? वाय शेप स्ट्रक्चर आहे. ह्या झाल्या 2 हेवी चेन्स आणि इकडे ज्या असतात त्या असतात 2 लाईट चेन्स. इकडे असलेल्या ज्या चेन्स असतात त्या असतात 2 लाईट चेन. यांना ना काही एंडिंग्स असतात. हे वालं जे असतं त्याला आपण एन असं म्हणतो, एन एंडिंग, सी एंडिंग. इकडचे पण एन, एन, इथलं सी, या एनचं हे सी वालं एंडिंग, या एनचं हे सी वालं एंडिंग. अजून एक महत्त्वाचं आहे, यांच्याकडे डायसल्फाईड बॉन्ड असतात. यांच्याकडे काय असतात? डायसल्फाईड बॉन्ड असतात. डायसल्फाईड बॉन्ड. आणि ते डायसल्फाईड बॉन्डची संख्या किती असते? 16 डायसल्फाईड बॉन्ड असतात. ठीक आहे. प्रत्येक पार्टवरती वेगवेगळा आहे. क्लिअर इथंपर्यंत? आता पुढे बघा. हा वाला जो रिजन मी तुम्हाला इथे असा दाखवलाय ना, थोडेसे त्याच्यावरती असे स्ट्रायशन्स वगैरे सिकल शेप असं जे दाखवलंय, त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा रिजन आहे. काय आपण काय शिकलो बघा? ॲक्वायर्ड इम्युनिटीला यांच्याकडे काय असते? डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी आहे. आणि हे कसे आहेत? स्पेसिफिक आहेत. स्पेसिफिक म्हणजे आपण काय म्हणालो की बॅक्टेरियासाठी वेगळी ट्रीटमेंट असेल, व्हायरसेससाठी वेगळी असेल, किंवा प्रत्येक पॅथोजन असेल, किंवा प्रत्येक इन्फेक्शियस एजंट असेल, त्या प्रत्येकासाठी वेगळा व्यवहार केला जाईल. इथे आहे. बरोबर? सेम आहे. मग हा जो काही पहिला रिजन आहे ना, कोणता वाला? इकडे दाखवते मी. हा वाला जो रिजन आहे म्हणजे जिकडे हा वाला, त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल रिजन. त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल रिजन. आणि हा इथून खाली जो आहे पूर्ण, त्या रिजनला आपण म्हणतो कॉन्स्टंट रिजन. त्याला आपण काय म्हणतोय? कॉन्स्टंट रिजन असं म्हणतोय. मग बदलेल कोणता? हा रिजन फक्त बदलेल हा वाला, एवढा वाला. कशानुसार? कोणत्या प्रकारचा अँटीजेन आहे त्याच्यानुसार तो इकडे ट्रॅप केला जाईल. आहे. बरोबर? या स्पेसला आपण काय म्हणतो? पॅराटॉप असं म्हणतो. हे 2 काय आहेत? तर पॅराटॉप आहेत. आहे इथंपर्यंत क्लिअर? फार आपल्यासाठी एवढं पुरेसं आहे समजणं. आता हे जे काही आहे ना, आता अँटीजेन कशा पद्धतीने अटॅक करतात किंवा प्लॅनिंग, हे झालं अँटीबॉडीचं स्ट्रक्चर. डायसल्फाईड बॉन्ड तुमच्या लक्षात आलं असेल. हे जर का अँटीजेन आहे तर अँटीजेनचा हा वाला जो पार्ट आहे जिथे आता कोण अटॅच होईल? अँटीबॉडी अटॅच होईल. बरोबर आहे? या पार्टला आपण काय म्हणणार? इपिटॉप. इपिटॉप. आणि हा वाला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार? पॅराटॉप. क्लिअर इथंपर्यंत का? हा पार्ट क्लिअर. अँटीजेन अँटीबॉडीचा इथंपर्यंतचा क्लिअर. याच्या पुढे आहे की या कशा पद्धतीने अटॅक करतात. काही 4 टर्म्स आहेत. त्या 4 टर्म्स समजावून घेऊयात आपण की ते म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. 2 पॅराटोप्स असतात यांच्यामध्ये. ठीक आहे. 2 पॅराटोप्स हे वाले मधले. ठीक आहे. आता नंतर काही महत्त्वाच्या टर्म्स बघूयात आपण याच्याशी रिलेटेड. हे लक्षात ठेवा. इपिटोप म्हणजे अँटीजेनवाला रिजन आणि पॅराटोप म्हणजे अँटीबॉडीचा रिजन आहे की जिथे ते अटॅच होणार आहे तो. सगळ्यात पहिली टर्म आहे, सगळ्यात पहिली टर्म आहे ती म्हणजे अग्लुटिनेशन. अग्लुटिनेशन. आता या अग्लुटिनेशनमध्ये काय होतंय बघा? अँटीजेन आहे. ठीक आहे. अँटीजेनला अँटीबॉडी येऊन इथे अटॅच होते एकाच पार्टवरती आणि रिकग्नाइज होत आहे आणि ते काय होतं? डिस्ट्रॉय करून घेत आहे. अशा पद्धतीचं जे आहे फेनॉमिनॉन त्याला आपण म्हणतो अग्लुटेशन. इकडून एक अँटीबॉडी आली, तिने सुद्धा याला अटॅच केलं. इकडून एक अँटीबॉडी आली, तिने सुद्धा अटॅक केला. आणि अशा पद्धतीने या अँटीजेनला काय केलं जातं? डिस्ट्रॉय केलं जातं. त्या टर्मला आपण म्हणतो अग्लुटेशन. दुसऱ्या प्रकारचं जे आहे त्याला आपण म्हणतोय अपोनायझेशन. अपोनायझेशन किंवा ॲप्सोनायझेशन. ॲप्सोनायझेशन याच्यामध्ये काय होतं? सगळ्यात महत्त्वाचं की असे काही अँटीजेन्स असतात की त्या अँटीजेनला
मॅक्रोफेजेसची सुद्धा गरज लागते. मग मॅक्रोफेजेसला ते जर का आयडेंटिफाय होत नाही आहे तर अशा वेळी काय होतं, इकडे एखादं अँटीजेन आल्यानंतर त्याच्यावरती सगळ्या अटॅक कोण करतील, अँटीबॉडीज अटॅक करतील. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय होतंय, अग्लुटिनेशन होतंय, की याला येऊन कोण झाल्या, अँटीबॉडी अटॅच झाल्या. म्हणजे पहिलं काय झालं, अग्लुटिनेशन झालं. अग्लुटिनेशन झाल्याच्या नंतर एखादी मॅक्रोफेज येईल आणि मॅक्रोफेज याला काय करून घेईल, इनगल्फ करून घेईल. या प्रोसेसला आपण म्हणतोय अपसोनायझेशन आहे, बरोबर. दुसरी टर्म. तिसरी जी टर्म आहे त्या तिसऱ्या टर्ममध्ये काय होते बघा, प्रेसिपिटेशन. सगळ्यात सोपीवाली ही टर्म आहे, प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन म्हणजे ना, हे जे अँटीजेन असतं ना ते खूपच लाईट असतं म्हणजे फारच जास्त लाईट वेट असतं, हलकं आहे, ठीक आहे. अँटीजेन लाईट आहे. मग आता याला हेवी करायला हवं की बाकीचे याला रिकग्नाइज करू शकतील. याच्यासाठी अँटीबॉडीज भरपूर प्रमाणात येतात. पूर्ण सगळ्या बाजूंनी याला घेरलं जातं, याला हाय केलं जातं. म्हणजे आपण म्हणूयात की याला हेवी केलं जातं या अँटीजेनला, आणि त्यानंतर मग याचं डिस्ट्रक्शन केलं जातं. या टर्मला आपण म्हणतो प्रेसिपिटेशन आहे, बरोबर. आणि नंतरच्या आणि सगळ्यात सोपी येते न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशनमध्ये काय होतंय, हे जे अँटीजेन आहे ना, अँटीजेन काय करेल, एक टॉक्झिन रिलीज करेल. अँटीजेन काय करतंय, एक टॉक्झिन रिलीज करते. टॉक्झिन रिलीज केल्यानंतर आता या टॉक्झिनचा इफेक्ट नाहीसा करायचा आहे. म्हणजे या टॉक्झिनला न्यूट्रलाइज करण्यासाठी अँटीबॉडी काय रिलीज करेल, अँटीटॉक्झिन रिलीज करते. अँटीटॉक्झिन रिलीज करते. याने टॉक्झिन केलं, याने अँटीटॉक्झिन केलं, दोघे कसे झाले, न्यूट्रलाइज झाले. आणि अशा पद्धतीने या स्टेपला आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन. आणि या आहेत 4 स्टेप एखाद्या अँटीजेन विरुद्ध अँटीबॉडी आपल्या कसं काम करतात त्याच्या. ठीक आहे. अँटीबॉडीचे टाईप्स कोणते कोणते आहेत, सगळ्यात सोपे आहेत, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. 5 प्रकार आहेत अँटीबॉडीजचे. सगळ्यात पहिला हे लक्षात ठेवा, अग्लुटिनेशन अँटीजेन आहे. काही त्याच्यामध्ये अँटीबॉडी काही ठराविक ठिकाणी अँटीजेनला अटॅच होतील, डिस्ट्रॉय करून टाकतील. ॲप्सोनायझेशन, त्याच्यामध्ये काय होईल, अँटीजेनला अँटीबॉडी पूर्ण घेरतील. मग मॅक्रोफेजेस त्याला आयडेंटिफाय करतील, रिकग्नाइज करतील, इनगल्फ करतील, डिस्ट्रॉय करतील. पुढचं आहे प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशनमध्ये काय होते, अँटीबॉडीज लाईट आहे, अँटीजेन लाईट आहे, अँटीबॉडीज येऊन चिकटतील, त्याला हेवी करतील, डिस्ट्रॉय करतील. पुढे आहे न्यूट्रलायझेशनमध्ये अँटीजेन एक टॉक्झिन रिलीज करतं. टॉक्झिन रिलीज केलं, मग त्या टॉक्झिनला न्यूट्रलाइज करण्यासाठी अँटीबॉडी अँटीटॉक्झिन सोडतात. अँटीटॉक्झिन सोडलं, न्यूट्रलाइज होऊन जातं. आणि अशा पद्धतीने यांचा इफेक्ट जो आहे अँटीजेनचा तो नष्ट केला जातो. पुढचं आहे टाईप्स ऑफ अँटीबॉडीज. हे झालं की मग क्लिअर झालं. हां, याच्या पुढच्या लेक्चरपासून आपले डिसीजेस सुरू. ठीक आहे. काही महत्त्वाचे फक्त त्यांचे सिम्पटम्स समजावून घ्या, त्यांच्यावरच्या लस समजावून घ्या. सगळ्यात सोपं जर का तुम्ही एका चार्ट फॉर्मॅटमध्ये ते लक्षात ठेवलेत ना, की बॅक्टेरियल डिसीज आहेत किंवा बॅक्टेरियल डिसीज एनलिस्ट करा. बॅक्टेरियल डिसीजला एनलिस्ट केल्याच्या नंतर व्हायरल डिसीजेस, मग त्यांचे काही सिम्पटम्स वगैरे फार जास्त विचारत नाही, पण एक तर प्रिकॉशन्ससाठी आपण कोणत्या वॅक्सिन्स घेतो आहे, बरोबर, किंवा त्याचा कॉझल एजंट कोणता, कॉझल ऑर्गॅनिझम कोणता आहे ते विचारतील. किंवा अजून ट्रीटमेंटमध्ये कोणती ट्रीटमेंट असते, जसं की आपल्याला TB सतत विचारलेलं आहे, डॉट्स ट्रीटमेंट वगैरे म्हणजे काय, आपण डिस्कस करूयात ते पुढच्या लेक्चरमध्ये. पण प्रयत्न करा, जर का तुम्ही नोट्स प्रिपेअर करताय ना, तर या एका चार्टच्या फॉर्मॅटमध्ये असू द्या, की आपल्याला ना ते कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवायला थोडंसं सोपं जातं आणि ते कायम लक्षात राहतं आपल्याला. त्यासाठी ते तशा पद्धतीने प्रिपेअर करा, जर आधीपासून तुम्ही रीड करतायत, हेल्थ आणि डिसीजेस वाचून आलेला आहात तर. ठीक आहे. बघा, पुढचा जो पार्ट आहे तो आहे टाईप्स ऑफ अँटीबॉडीज. ठीक आहे. अँटीबॉडीजमध्ये सगळ्यात पहिला टाईप येतो, सांगते मी, IgG. नंतर येतो IgA, नंतर येतो IgM, नंतर आहे IgD आणि नंतर आहे IgE.
आता यांचे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे फक्त काय पाहिजे, फंक्शन पाहिजे की या अँटीबॉडीज नेमकं कशा पद्धतीने काम करतात, अबंडन्स कसा असतो ते. सगळ्यात पहिली जी अँटीबॉडी आहे IgG आपण जिला म्हणतोय आहे बरोबर, ही असते मोस्ट अबंडंट, सगळ्यात जास्त आढळणारी, मोस्ट अबंडंट. म्हणजे जवळजवळ 80% जर का कोणत्या अँटीबॉडीज तयार होत असतील त्या असतात IgG टाईपच्या. IgG टाईपच्या अजून महत्त्वाचं फंक्शन कोणतं आहे, सेकंडरी इन्फेक्शन जे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे एखादं इन्फेक्शन आपल्याला झालं, फर्स्ट वालं इन्फेक्शन झालं आहे बरोबर, एक मिनिट हां, IgG मध्येच आहे ते, सेकंडरी इन्फेक्शनमध्ये जे आहे सगळ्यात पहिल्यांदा काय होतील बघा, पहिल्या वेळी जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा आपल्यामध्ये थोडासा रिस्पॉन्स जो असेल त्या अँटीजेनला तो कमी असेल, पण याची मेमरी जेव्हा आपल्याकडे राहील, मेमरी सेल्सकडे आपल्या राहते आणि इतर वेळी पुन्हा फ्युचरमध्ये जेव्हा आपल्याला इन्फेक्शन होईल ना तेव्हा ते मोस्ट अग्रेसिव्ह असेल. यालाच आपण काय म्हणतोय, IgG असं म्हणतोय आहे बरोबर. अजून याच्याकडे काय असतात तर दोन पॅराटोप्स असतात. आता दोन पॅराटोप्स आहेत, अँटीबॉडी आठवली का, अँटीबॉडीचं स्ट्रक्चर वाय शेप आहे बरोबर, इकडे एक इकडे एक, म्हणजे इथे एक पॅराटोप इथे एक पॅराटोप. म्हणजे IgG कडे किती पॅराटोप आहेत, 2 पॅराटोप आहेत आहे बरोबर, 2 पॅराटोप आहेत, एक एक, म्हणजे हे काय आहे, मोनोमर आहे. काय आहे, मोनोमर आहे, म्हणजे एकच आहे ना अँटीबॉडी, म्हणून आपण याला म्हणतोय मोनोमर असं. अजून महत्त्वाचं, या प्रकारच्या ज्या अँटीबॉडीज असतात ना त्या प्लॅसेंटाला क्रॉस करू शकतात. म्हणजे एखाद्या आईकडून त्या फिटसला बिफोर बर्थ मिळणाऱ्या मॅटर्नल अँटीबॉडीज ज्या असतात त्यासुद्धा या प्रकारामध्ये असतात. मग आपण म्हणू शकतो का, इट कॅन क्रॉस प्लॅसेंटा. येस, प्लॅसेंटाला क्रॉस करणाऱ्या अँटीबॉडीज असतात. अजून या प्रकारच्या ज्या अँटीबॉडीज असतात त्यांना आपण फ्री अँटीबॉडीज असं सुद्धा म्हणतो. IgG नंतर लिहायचं, यांना आपण काय म्हणतो, फ्री अँटीबॉडीज असं म्हणतो. आता फ्री अँटीबॉडीज कोणत्या प्रकारच्या असू शकतात की ज्या इकडे तिकडे जाऊ शकतात इझिली, कोणत्या प्रकारच्या, दुसरा प्रकार कोणता, ऑप्सोनायझेशन आहे बरोबर, आणि नंतरचं आहे न्यूट्रलायझेशन. कशा पद्धतीने या IgG काम करतात, ऑप्सोनायझेशन आणि न्यूट्रलायझेशन या दोन प्रकारे. क्लिअर, पहिली अँटीबॉडी IgG, म्हणजे IgG लक्षात ठेवा ना, G नंतर आहे AMDE, GAMDE असं लक्षात ठेवा किंवा सरळ लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे फक्त सुरुवातीला आपल्याला काय लावायचे, IG लावायचे. मोस्ट अबंडंट असतात जवळजवळ 80%, 2 पॅराटोप आहे, म्हणजे हे कसं आहे, मोनोमर आहे. प्लॅसेंटाला क्रॉस करू शकतात, मॅटर्नल इम्युनिटी प्रोव्हाइड करतात. फ्री अँटीबॉडीज असतात, कशा पद्धतीने काम करतात, ऑप्सोनायझेशन आणि न्यूट्रलायझेशन शिकलो आपण, दोन्ही म्हणजे सुद्धा काय ते सुद्धा शिकलो. नंतरची अँटीबॉडी आहे IgA. IgA अँटीबॉडी ज्या असतात त्यांना आपण सिक्रिटरी अँटीबॉडीज असं म्हणतो. यांना आपण काय म्हणतो, सिक्रिटरी अँटीबॉडीज, सिक्रिटरी अँटीबॉडीज. नंतरचा पुढचा जो पॉईंट आहे, सिक्रिटरी अँटीबॉडीज का म्हणतो, कारण या कुठे प्रेझेंट असतात, काही सिक्रिशन्समध्ये प्रेझेंट असतात. कोणते सिक्रिशन्स, प्रेझेंट इन टीयर्स, सलायवा. मी सांगितलं ना, काही आपल्या लायझोझाईम्स आहे बरोबर, लायझोझाईम्स काय करतात, आपल्या टीयर्समध्ये प्रेझेंट असतात, सलायवामध्ये प्रेझेंट असतात, की ते काही प्रकारच्या बॅक्टेरियाच्या विरुद्ध काय दाखवतात, काही प्रकारच्या बॅक्टेरियाला, जीवाणूंना काय करतात, रेजिस्ट करतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये येऊच देत नाहीत किंवा त्यांना मारण्याचं काम करतात. म्हणून यांना आपण म्हणतो IgAला सिक्रिटरी अँटीबॉडीज. सिक्रिशन्स कोणत्या प्रकारच्या, टीयर्स आहे आणि सलायवा आहे बरोबर आहे. अजून कुठे असतात या, अजून कुठे असतात प्रेझेंट, म्युकस मेम्ब्रेन. अजून कुठे असतात, म्युकस मेम्ब्रेन. म्युकस मेम्ब्रेन कुठे कुठे आहे सांगितलेलं होतं. सगळ्यात पहिलं जे आपलं झालेलं होतं ना फिजिकल बॅरियर्समध्ये, डायजेस्टिव्ह ट्रॅक, त्यानंतर डायजेस्टिव्ह ट्रॅक, नंतर युरिनोजेनायटल ट्रॅक, आणि नंतर रेस्पायरेटरी ट्रॅक्ट, रेस्पायरेटरी ट्रॅक. पुढे आहेत IgD नाही, IgM येतात आता, गेम, येस, गेम DE.
IgM. एम म्हणजे IgM प्रकारच्या ज्या अँटीबॉडीज असतात त्या असतात पेंटामर्स असं आपण त्यांना म्हणतो. आता पेंटामर्स म्हणजे यांचा शेप कसा असणार आहे, पंचकोनी शेप प्रकारचे असतात. या ज्या IgA आहेत ना त्यांना आपण डायमर असं म्हणतो. डायमर हे काय होते, मोनोमर होते, मग यांच्याकडे 2 पॅराटोप. या काय आहेत, डायमर आहेत, म्हणजे यांच्याकडे पॅराटोप किती असतील, 4 पॅराटोप. हे एक आहे, म्हणजे असंच अजून एक इकडे असेल आहे, बरोबर. म्हणजे हा 1 2 3 आणि 4, म्हणजे डायमरकडे पॅराटोप किती, 4. IgM जे असतात ना ते IgM असतात पेंटामर्स. कसे असतात, पेंटामर्स. स्टेट बोर्डमध्ये फार छान यांच्या डायग्राम दिले आहेत, मला त्या एवढ्या आता प्रॉपर नाहीत काढता यायच्या, पण तरी पण ट्राय करूया आपण. पेंटामर्स म्हणजे इकडे एक अँटीबॉडी आहे, इकडे एक आहे, इकडे एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. आता मोजूयात आपण. पेंटामर्स आहेत, मग पॅराटोप किती असतील, पॅराटोप 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे पॅराटोप किती असणार आहेत, 10 पॅराटोप. विचारलं प्रश्न की 10 पॅराटोप असलेली अँटीबॉडी कोणती, IgM, कारण IgM कसे आहेत, पेंटामर्स आहेत. अजून यांचं महत्त्वाचं काम कोणतं, की या ज्या असतात ना त्या फ्री स्टेटमध्ये नसतात आहे, बरोबर. अशा बाइंडिंग फॉर्ममध्येच राहतात, जशा इकडे या फ्री स्टेटमध्ये होत्या, सिंगल सिंगल आहेत, सो त्या कशा असणार आहेत, फ्री असणार आहेत. या नेहमी कशा राहतात, पेंटामर्स म्हणजे ग्रुप्सच्या फॉर्ममध्ये राहतात. पुढची जी अँटीबॉडी आहे ती आहे IgD. कुठे, IgD आहे ना, येस, IgD प्रकारची. ही वाली जी अँटीबॉडी आहे ना ती बी सेल्सशी रिलेटेड असते. कोणत्या सेल्सशी, बी सेल्स. आणि बी सेल्स काय करतात, अँटीबॉडीज तयार करण्यामध्ये मदत करतात. थोडी कमी प्रमाणात असते, जसे की यांचं प्रमाण असं खाली खाली कमी होत जातं नाही का. म्हणजे सगळ्यात जास्त कोणत्या असतील, IgG, नंतर IgA, नंतर IgM, नंतर IgD आणि नंतर IgE, अशा प्रकारे. म्हणजे यांचं इकडे जास्त, मग थोडं कमी, थोडं कमी, थोडं कमी असं त्यांचं प्रमाण होत जातं. हे क्लिअर का. IgD थोड्याशा कमी प्रमाणामध्ये असतात आणि बी सेल्सशी रिलेटेड असतात, की ज्या अँटीबॉडीज तयार करण्यामध्ये मदत करतील आहे, बरोबर. आणि 1% फक्त असतात, ठीक आहे, 1% यांचं. आणि लास्टवाल्या ज्या आहेत IgE, आणि या IgE खूपच कमी प्रमाणात असतात. IgE ॲलर्जिक असं लक्षात ठेवा, IgE ॲलर्जिक म्हणजे ॲलर्जिक कंडिशनमध्ये ज्या ॲक्टिव्ह होतात त्या कोणत्या आहेत, IgE वाल्या आहेत, ठीक आहे. आणि या लेस दॅन 1% असतात. आणि या कोणाला ॲक्टिव्ह करतात, आपल्याला जसं की मी आत्ता म्हणाले, आपल्याला इन्फेक्शन झालं, काही लागलं, खरचटलं, तेव्हा ॲक्टिव्ह होणाऱ्या कोणत्या असतात, या. कारण या कोणाला ॲक्टिव्ह करतात, या ॲक्टिव्ह करतात आपल्या मास्ट सेल्सना. या ॲक्टिव्ह करतात आपल्या बेसोफिल्स आणि मास्ट सेल्स. बेसोफिल्स आपण शिकलोय सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये. मास्ट सेलसुद्धा शिकलोय. मास्ट सेल काय करतील, हेपॅरिन हिस्टामाइन सिक्रेट करतात आहे, बरोबर. त्यानंतर सेरोटोनिन सिक्रेट करतात. यांना आपण काय म्हणतो, मास्ट सेल्स. IgE लेस दॅन 1%, की ज्या काय करतात, वॅसो डायलेशनचं काम करतात. हिस्टामाइन ते तर सगळं माहिती आहे, लास्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी ते एक्सप्लेन करून झाले. हे लक्षातच ठेवायचं. हिस्टामाइन काय करतं, सेरोटोनिन काय करतं, हिपॅरिन काय करतं, तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये पण मेन्शन करून दिलं आहे मी ॲनिमल टिश्यूजच्या, ठीक आहे. सो तिथे व्यवस्थित एकदा रीड करा. हा होता आपला आजचा टॉपिक, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं दुसऱ्या टाईपची इम्युनिटी, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ अँटीबॉडीज, अँटीबॉडीचं स्ट्रक्चर, अँटीजेन कशा पद्धतीने काम करतो, त्यानंतर टाईप्स ऑफ इम्युन रिस्पॉन्स, टाईप्स ऑफ इम्युन सेल्स, टाईप ऑफ बी लिम्फोसाईट, टाईप ऑफ टी लिम्फोसाईट, या सगळ्या प्रकारच्या सेल्स आपण इकडे पाहिलेल्या आहेत, त्यांचे फंक्शन पाहिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टी लिम्फोसाईट्सवाला लक्षात ठेवायचं, ठीक आहे. हा पार्ट आपल्याला थोडा फारच जास्त वेगळा दिला आहे. आपल्याला इकडे ना NCERTमध्ये असं सगळं मिक्स टाईपमध्ये दिलं आहे, स्टेट बोर्डमध्ये कुठेतरी वेगळं वेगळं दिलं आहे. पण प्रयत्न करा, आपण पण जेव्हा आत्ता अभ्यासू ना तेव्हा त्यांचं एक कॅटेगरायझेशनमध्ये अभ्यासू. म्हणजे व्हायरल डिसिजेसचं एक कॅटेगरायझेशन वेगळं, त्याच्यानंतर बॅक्टेरियल डिसिजेसचं वेगळं, की जेणेकरून आपल्याला ते लक्षात ठेवायला थोडंसं सोपं जातं, ठीक आहे. आजचा जो काही पार्ट होता तो होप सो की तुम्हाला समजलेला असेल. व्यवस्थित ट्राय करा, लेक्चरमध्येच तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. कारण हा पार्ट जर का वाचायला गेलात ना बऱ्यापैकी आहे इझी, एवढा पण काही डिफिकल्ट नाही आहे. पण काही असा पार्ट आहे ना तो इतर काही डाटा रेफर करून मग तुम्हाला सांगावा लागतो त्याच्यामुळे, ठीक आहे. सो प्रयत्न करा की इथूनच व्यवस्थित प्रिपेअर होईल तुमचा, कारण थोडासा मोठा टॉपिक आहे, आपल्या लक्षात पण नाही राहत. जसं की आधी सांगत आले, इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. याच्या पुढचा जो काही पार्ट आहे तो आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.